Hello friends. Uh, During last period we will talking about the first chapter of our syllabus, electrolytic conductivity. After the completion of electrolytic conductivity topic, here today we are going to deal with the chapter second, physical properties of liquids. This is very important chapter in our BSc part second syllabus पेपर फिजिकल केमिस्ट्री. पहिल्यांदा आपण या चॅप्टरचे इंट्रोडक्शन बघूया. चॅप्टरचं नाव काय आहे बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स असं नाव आहे चॅप्टरचं. यामध्ये इंट्रोडक्शन बघा. जनरली आपण जर बघायला गेलो तर आपण कोणताही सबस्टन्स बघितला तर त्या सबस्टन्समध्ये त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज बेसिकली दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात. बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज associated with substances. First property it is called as physical property and second property it is called as chemical properties. यामधली आपल्या सिलेबसमध्ये जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आहे. चॅप्टरचंही नाव आपल्या तसंच आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स. द फिजिकल प्रॉपर्टीज कॅन बी डिटरमाइंड विदाउट चेंजिंग द कंपोजिशन ऑफ मॅटर. फॉर एक्झाम्पल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, विस्कॉसिटी, डेन्सिटी, कलर एक्सेट्रा. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी या अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण जो सबस्टन्स घेणार आहे त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन चेंज होणार नाही. अशा प्रॉपर्टीजना फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट, विस्कॉसिटी, डेन्सिटी किंवा कलर ऑफ सबस्टन्स, या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टी प्रामुख्यानं फिजिकल प्रॉपर्टीज मानल्या जातात. ऑन द अदर हँड जर आपण बघितलं, केमिकल प्रॉपर्टीज डिस्क्राइब्स द capacity of substance to undergo chemical change due to its composition. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज जर आपण बघायला गेलो तर त्या केमिकल प्रॉपर्टीज काय करतात, त्या सबस्टन्सची कपॅसिटी डिस्क्राईब करतात. त्याचबरोबर ही डिस्क्राईब करत असताना त्या केमिकल सबस्टन्सचं कंपोजिशन कशा पद्धतीनं चेंज होतं याबद्दलसुद्धा आपल्याला केमिकल प्रॉपर्टीजमध्ये माहिती मिळते. कोणत्या प्रकारच्या या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल मग हीट ऑफ कंबशन असेल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असेल, केमिकल स्टॅबिलिटी असेल, या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणून त्यांचा आपण अभ्यास करतोय. आता जनरली जर आपण बघितलं, लिक्विड्स हॅव ॲप्रिसिएबल इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हेन्स molecules are close to each other than in case of gaseous state, and this results in higher density of liquid state than corresponding gaseous state. म्हणजे आपल्याला इथं जर बघितलं गॅसियस सबस्टन्स आणि लिक्विड सबस्टन्स यामध्ये जर आपण बघितलं तर लिक्विड सबस्टन्समध्ये असणाऱ्या मोलिक्युल्सचे इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो तो लिक्विड मोलिक्युल्समध्ये जास्त असतो जर आपण गॅसियस मोलिक्युल्स बरोबर त्याचं कंपॅरिझन केलं तर. आणि त्यासाठी आपण त्याची जी काय डेन्सिटी असते ती डेन्सिटी म्हणजे लिक्विडची हायर डेन्सिटी जी असते, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ हियर ग्रेटर इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन when substance it is present in liquid state than that of corresponding gaseous states. So liquids have definite volume but not definite shape as they are less compressible. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की लिक्विडचा व्हॉल्यूम डेफिनाईट असतो पण त्यांचा शेप डेफिनाईट नसतो. कारण बघा, आपण समजा आपण 1 लिटर दूध घेतलं तर हेच 1 लिटरचं दूध आपल्याला दोन प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे त्यासाठी 1 लिटरचं माप आपण वापरलं तर त्याचा व्हॉल्यूम बघा 1 लिटरच राहील पण शेप बदलेल. अर्धा लिटर वापरलं तर त्याचं 1 लिटर घ्यायसाठी आपल्याला ते 2 वेळा घ्यावं लागेल मोजून, पण त्याचा काय बदलेल, शेप बदलेल. म्हणजे तुम्ही कोणत्या इक्विपमेंटमध्ये ते लिक्विड भरणार आहात त्याच्यावरती त्याचा काय राहतो, शेप राहतो.
पण व्हॉल्यूम मात्र काय असतो, सेम व्हॉल्यूम असतो. म्हणजे लिक्विडला डेफिनाईट व्हॉल्यूम असतो पण शेप मात्र डेफिनाईट नसतो. देअरफॉर लिक्विड्स आर रिगार्डेड ॲज कंडेन्स्ड गॅस ऑर मोल्टन सॉलिड. आणि म्हणूनच आपण आपल्या या चॅप्टरमध्ये या लिक्विडच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करणार आहोत. आता या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय हे आपण मगाशी बघितलं. आता या फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या प्रकारच्या असतात किंवा आपण या सिलेबसमध्ये कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत, त्याच्यासाठी आपण काय बघूया, क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज हा पॉईंट्स आपण डिस्कस करूया. देर आर नंबर ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज विच आर यूज्ड in the determination of structure of molecule and can be divided into 4 classes. Can be divided into 4 classes. म्हणजे कोणत्याही मोलेक्युलचं स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं असेल तर जनरली फिजिकल प्रॉपर्टीजचा उपयोग केला जातो. आणि या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांचं 4 प्रकारामध्ये त्या विभागल्या गेलेल्या आहेत. यातली पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी आहे त्या पहिल्या फिजिकल प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं बघा, ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज. ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज. ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय, दीज आर द प्रॉपर्टीज विच आर द सम ऑफ करस्पॉन्डिंग प्रॉपर्टीज ऑफ देअर कॉन्स्टिट्युएंट्स. फॉर एक्झाम्पल मास असेल, मोलेक्युलर वेट असेल किंवा डायपोल मोमेंट असेल, रेडिओ ॲक्टिव्हिटी असेल, या ज्या आहेत या काय असतात, फिजिकल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे जर आपण बघितलं इथं प्रामुख्यानं तर ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज ही प्रॉपर्टी कशी आहे, दीज आर द प्रॉपर्टीज विच आर द सम ऑफ करस्पॉन्डिंग प्रॉपर्टीज ऑफ देअर कॉन्स्टिट्युएंट्स. म्हणजे एखादा सबस्टन्स तयार होत असताना त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट असतात, त्याचे जे घटक असतात, त्या घटकांच्या, बघा काय म्हणतोय मी, त्या घटकांच्या प्रॉपर्टीची बेरीज करून जी तयार होणारी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं. उदाहरणार्थ मास आहे, मोलेक्युलर वेट आहे किंवा मोलेक्युलर हीट असेल, डायपोल मोमेंट असेल, रेडिओ ॲक्टिव्हिटी असेल, या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज काय आहेत, ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज असतात. दुसरी कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टी. कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, दीज आर द प्रॉपर्टीज विच मेनली डिपेंड्स ऑन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मोलेक्युल. कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द मोलेक्युल्स म्हणजे एखाद्या मोलेक्युलचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे याच्यावरती ज्या प्रॉपर्टीज डिपेंड असतात त्या प्रॉपर्टीजना कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. ऑन द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन मोलेक्युल अँड टू अ स्मॉलर एक्सटेंट ऑन देअर नंबर अँड नेचर. या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या प्रॉपर्टी कशावरती अवलंबून असतात, डिपेंडिंग अपॉन अरेंजमेंट ऑफ ॲटम ॲज वेल ॲज स्मॉलर एक्सटेंट ऑन देअर नंबर अँड नेचर. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टी कोणत्या असतात, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन ड्यू टू कॉन्ट्रीब्युशन ऑफ 6 मेंबर्ड रिंग्स अँड 3 डबल बॉन्ड्स. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही जी काय प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी म्हणजे कोणती म्हणायची, कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. नेक्स्ट कोणती प्रॉपर्टी आहे, ॲडिटिव्ज अँड कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे वरती आपण ॲडिटिव्ज बघितले, 1 नंबरची 2 नंबरची कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टीज आहे. या दोन्हींची मिळून तयार केलेली ही प्रॉपर्टी आहे ॲडिटिव्ह अँड कॉन्स्टिट्युटिव्ह प्रॉपर्टी. दीज आर द ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज बट द ॲडिटिव्ह कॅरेक्टर इज मॉडिफाईड अकॉर्डिंग टू रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स. प्रॉपर्टी कशी आहे बघा, दीज आर द ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज बट additive character is modified according to the arrangement of atoms and these properties are partially additives and partially constitutive. For examples, paracore, viscosity, surface tension, molecular refractivity as well as atomic volume. These are the additive and constitutive property. Now फोर्थ नंबर ऑफ प्रॉपर्टी इट इज कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. 4 नंबरची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. आता ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, दीज आर द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन नॉट देअर नेचर. सच प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. जे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टी डिपेंड असते, कुणावरती डिपेंड असते, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट
इन द सोल्युशन, नॉट द नेचर ऑफ दॅट पार्टिकल्स. त्या पार्टिकलचं नेचर काय आहे याच्यावरती अवलंबून नसते. तर ही प्रॉपर्टी, या प्रॉपर्टी कशावरती अवलंबून असतात? डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन. सच प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, व्हेपर प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर, elevation in boiling point, depression in freezing point, these are the some colligative properties. Now आता बघा, आपण या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या बघितले किंवा या हे जे 4 फिजिकल प्रॉपर्टीचे आपण क्लासिफिकेशन्स बघितलेले आहेत, यामधल्या काही प्रॉपर्टीज आपण इथं काय करणार आहोत, आपल्या या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहोत. या प्रॉपर्टीचं नाव आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे. आता सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी डिस्कस करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मी तुम्हाला डायग्रॅम दाखवतो आणि ती डायग्रॅम तुम्ही 11वीला असतानाही त्याचबरोबर 12वीला असतानाही ही डायग्रॅम तुम्ही याचा स्टडी केलेला आहे. बघा या डायग्रॅममध्ये काय तुम्हाला दिसतंय बघा. तर एक तुम्ही इथं बीकर घेतलेला आहे आणि या एका बीकरमध्ये एक सोल्युशन घेतलेलं आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. हे सोल्युशन घेतलं इथं आणि याच्यामध्ये काय केलं बघा, सोल्युशन भरलेलं आहे. आता हे सोल्युशन भरलेलं असताना तुम्ही जर बघितलं तर लिक्विडचे मोलेक्युल्स असतात. हे लिक्विडचे मोलेक्युल्स, उदाहरणार्थ बघा, कन्सिडर अ मोलेक्यूल ए इन द बल्क. तर या ठिकाणी या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय की ए आणि बी हे 2 मोलेक्युल्स इथे दिसतात. जनरली लिक्विडमध्ये इन्फानाईट नंबर ऑफ मोलेक्युल्स आहेत, पण आपल्याला समजण्यासाठी फक्त आपण इथं 2 मोलेक्युल्स बघूया. आता ए जर आपण हा मोलेक्यूल बघितला तर ए हा लिक्विडमधला तो जो मोलेक्यूल आहे तो बल्कमध्ये आहे. बल्कमध्ये म्हणजे काय, तो लिक्विडच्या मध्यभागी आहे तो. ओके. आणि बी जर हा मोलेक्यूल आपण बघितला तर तो मोलेक्यूल लिक्विडच्या कुठं आहे, ज्या ठिकाणी लिक्विडचा अप्पर लेयर आहे त्या अप्पर लेयरला तो काय झालेला आहे, टच झालेला आहे, तिथं तो बी हा मोलेक्यूल आहे. आता तुम्ही अगदी व्यवस्थित इमॅजिन करा. कन्सिडर अ मोलेक्यूल ए in the bulk of liquid which is attracted equally in all directions by surrounding molecules and there is no resultant attractive force on the molecule. म्हणजे बघा, हा जो ए मोलेक्यूल आहे तो ए मोलेक्यूल त्या लिक्विडच्या मध्ये असल्यामुळं त्याच्या सभोवती असणाऱ्या सगळ्या मोलेक्युल्सनी त्याला सराउंड केलेलं आहे आणि ते सराउंड केलं असल्यामुळं त्या ए मोलेक्यूलला जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्या मोलेक्युल्सनी सराउंड केलेला आहे. देर इज नो रिझल्टंट अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन मोलेक्यूल ए. मग त्यामुळं एवरती कोणत्याही प्रकारचा काही नाही आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स नाही. पण हेच जर तुम्ही बी या मोलेक्युलचं बघितलं, नाव कन्सिडर अ मोलेक्यूल बी ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. बी हा मोलेक्यूल कुठं आहे, त्या लिक्विडच्या सरफेसवरती आहे. आता तो सरफेसला टच असल्यामुळं त्याचा जो पोर्शन लिक्विडमध्ये आहे, बल्कमध्ये आहे, तेवढा पोर्शन काय झाला असणार आहे, लिक्विडमधल्या मोलेक्युल्सनी त्याला काय केलं असणार आहे, सराउंड केलं असणार आहे. पण सरफेसच्या वरती असणारा जो काही भाग असेल, सरफेसच्या वरती असणारा त्या मोलेक्युलचा जो काही भाग आहे किंवा तो सरफेसला टच असणारा जो आहे तिथं मात्र काय झालेलं नाही आहे, तिथं त्याला सराउंड केलेलं नाही मोलेक्युल्सनी. म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा, कन्सिडर अ मोलेक्यूल बी ऑन द सरफेस ऑफ लिक्विड हिअर as there are more liquid molecules below in the molecule B than in the air at the surface. So there are greater downward attractive force than in the upward direction. काय म्हणते बघा मी, त्या मोलेक्यूलच्या एअरमध्ये, सरफेसवरती एअरमध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला त्या मोलेक्यूलला काय केलेलं नाही आहे, सराउंड केलेलं नाही. पण बल्कमध्ये मात्र त्याला खाली डाऊनवर्ड डिरेक्शनला काय केलेलं आहे, त्या लिक्विड मोलेक्युल्सनी सराउंड केलेलं आहे. दॅट मीन्स हिअर ॲज देर आर मोर लिक्विड्स
more liquid molecules below the molecules B than in the air at surface, and therefore greater downward attractive forces than in the upward direction, and therefore consequently the surface molecule is attracted towards the solution, and the molecules in the bulk have more attractive force and hence having lower energy, while the molecules at the surface have less attractive forces resulting in their higher energy. लक्षात येते तुमच्या? समजते? काही शंका आहे का कुणाला? बघा, this excess energy of surface molecule tends to move from higher energy state to lower energy state, that is the surface molecules move to bulk of the liquid, to bulk of the. यावरून आता आपण काय म्हणतोय बघा, the force which is responsible to contract the surface of liquid is termed as surface tension. काय म्हणतोय बघा मी, the force which is responsible to contract the surface of liquid is termed as surface tension. याला surface tension असं म्हणायचं आहे. याला surface tension असं म्हणायचं आहे. Mathematically, surface tension may be defined as the force in dynes acting at right angles to the line in the surface of liquid 1 centimeter in length is called as surface tension. Mathematically surface tension कशा पद्धतीनं डिफाइन केलं जातं बघा. This force in dynes, the force in dynes acting at right angles to the line in the surface of liquid having 1 centimeter length. This is the definition of, mathematical definition of surface tension. Basically it is represented by Greek letter gamma. Gamma या लेटरनं सरफेस टेन्शन काय केलं जातं, दाखवलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. पण त्याचं युनिट जे आहे डायन्स पर सेंटीमीटर, या युनिटमध्ये सरफेस टेन्शन काय केलं जातं, मोजलं जातं. SI सिस्टीम जर आपण बघितली तर SI सिस्टीममध्ये मग काय येणार, न्यूटन पर मीटर. डायन्समध्ये मात्र CGS सिस्टीममध्ये त्याचं युनिट काय होईल सरफेस टेन्शनचं, डायन्स पर सेंटीमीटर, आणि SI सिस्टीममध्ये युनिट काय होणार आहे, न्यूटन पर मीटर. म्हणजे इथं बघा, हिअर जनरली आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन इन केस ऑफ लिक्विड इज ऑब्झर्व्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन लाईक व्हॅन्डरवॉल फोर्सेस विच कॅन बी एक्सप्लेन्ड बाय यूजिंग सरफेस टेन्शन डायग्रॅम. ओके, सरफेस टेन्शनची डेफिनेशन मी परत एकदा तुम्हा सर्वांना सांगतो. द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉन्ट्रॅक्ट द सरफेस ऑफ लिक्विड इज टर्म्ड ॲज सरफेस टेन्शन. आणि मॅथमॅटिकल डेफिनेशन कशी असेल सरफेस टेन्शनची, मॅथमॅटिकली सरफेस टेन्शन मे बी डिफाइंड ॲज द फोर्स इन डायन्स ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स टू द लाईन इन द सरफेस ऑफ लिक्विड हॅव्हिंग 1 centimeter in length. Now आता आपण काय बघणार आहोत बघा, ड्यू टू सरफेस टेन्शन molecules tend to leave the surface, that is liquid tends to minimize their surface area. For a given volume of liquid, sphere has the minimum surface area. For a given volume of liquid, sphere has the minimum surface area. This is the reason behind spherical shape of small drop of liquids or bubbles of the gas. Surface tension. बघा काय म्हणते मी, ड्यू टू सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन क्रिएट झाल्यामुळं मोलेक्युल्स टेंड्स टू लीव द सरफेस. सरफेस टेन्शन निर्माण झाल्यामुळं मोलेक्युल्स काय करतात तर त्यांचा जो सरफेस असतात तो सरफेस सोडतात.
leaves, they tend to leave their surface. लिक्विड टेंड टू मिनिमाइज देअर सरफेस एरिया, आणि ते लिक्विड काय करतं, त्याचा सरफेस एरिया मिनिमाइज करतं. फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड, म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूमला लिक्विड, स्पियर हॅज द मिनिमम सरफेस एरिया. स्पियर जे असतं त्याचा मिनिमम सरफेस एरिया होतो. अँड दिस इज द रिझन बिहाइंड द स्पेरिकल शेप ऑफ द स्मॉल ड्रॉप्स ऑफ लिक्विड्स और बबल ऑफ द गॅस. म्हणजे पाण्याचा थेंब गोलाकार का असतो, स्पेरिकल का असतो, किंवा बबल ऑफ गॅस, गॅसचा बबल जो असतो तो गोलाकार स्पेरिकल का असतो, याच्या पाठीमागं जो रिझन आहे तो रिझन म्हणजे काय, ड्यू टू सरफेस टेन्शन मोलेक्युल्स टेंड टू लीव द सरफेस एरिया, दॅट इज liquids tend to minimize their surface area, and therefore for a given volume of liquid, sphere has the minimum surface area. This is the reason behind spherical shape of small drops of liquids. Surface tension of some liquids are given in table given below. तुम्हाला एक मी टेबल दाखवतोय. या टेबलमध्ये प्रत्येक लिक्विडचं सरफेस टेन्शन किती असतं हे या टेबलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही 3 कॉलम इथं दिसतात. या 3 कॉलम्समध्ये जर आपण बघितलं, पहिला कॉलम लिक्विडचा आहे, दुसरा जो कॉलम आहे तो सरफेस टेन्शनचा आहे. सरफेस टेन्शन गॅमा या लेटरनं दाखवलं जातं बघा. 2 युनिटमध्ये इथं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. सीजीएस सिस्टीम डाइन्स पर सेंटीमीटर आहे, तर एसआय सिस्टीम न्यूटन्स पर मीटर या सिस्टीममध्ये दिलेलं आहे. वॉटर घेतलं, पाणी आपण घेतलं, तर पाण्याचं सरफेस टेन्शन डाइन्स पर सेंटीमीटर 72.25, तर न्यूटन पर मीटरमध्ये काय असतं बघा 0.7275 इतकं असतं. बेन्झिनचं सरफेस टेन्शन 28.90 डाइन्स पर सेंटीमीटर, वाईल 0.28.90 न्यूटन पर मीटर इतकं असतं. मिथॅनॉल हॅव्हिंग सरफेस टेन्शन 22.60 डाइन्स पर सेंटीमीटर अँड 0.22.60 न्यूटन पर मीटर. That of toluene having surface tension 28.40 dynes per centimeter, and in SI system it is about 0.2840 Newton per meter. Chloroform having surface tension 27.10 dynes per centimeter, and in SI system 0.2710 Newton per meter. While ethanol having surface tension 22.30 dynes per centimeter and 0.2230 Newton per meter. Ether having surface tension 17.10 dynes per centimeter, while in SI system 0.1710 Newton per meter. Mercury having surface tension 472 dynes per centimeter, while in SI system mercury having surface tension 0.4720 Newton per meter. Here exceptionally mercury has high surface tension due to intermetallic bonding. The surface tension of water is high as compared to other liquids in above table as a result of strong intermolecular forces existing in water due to extensive hydrogen bonding. This is all about the introductive part of this first physical property, that is surface tension. Now from next lecture we will discuss the determination of first physical property, that is surface tension, by using some methods.